पूर्वीच्या काळामध्ये जे काही राजकीय नैतिकता होती ती आताच्या काळात राहिली आहे का? तुम्ही मला सांगा. याच्या आधी सुद्धा आदर्श घोटाळा बाहेर निघाला त्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यांची नैतिकतेची जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा दिलाच होता ना. आज हे राजीनामा देत आहेत का? हे पवित्र मंदिरामध्ये सदनामध्ये बसून हे रम्मी खेळतायत. त्यांचं म्हणणं असं होतं की पॉपिंग विंडो आली होती. पॉपिंग विंडो आली होती का तुम्ही गेम खेळत होता ते पाहिलं ना जनतेने, समाजाने बघितलंय की तुम्ही कशी गेम खेळता, तुम्ही कशी त्यामध्ये रम्मीमध्ये ते म्हणतात ना रम्मीमध्ये तुम्ही एकदम मग्न झाला होता हे पाहिलं समाजाने. त्याच्यानंतर त्यांचं मंत्रिपदही काढून घेतलं. त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं पण ह्यांचं मंत्रिपदच जात नाहीये. ह्यांचं फक्त मंत्रिपद काय फक्त खांदापलटी केलं ना. कृषी केलं आणि क्रीडात घातलं त्यांना. आता क्रीडात घातल्यानंतर त्यांचा तर हा एवढा मोठा घोटाळा आला बाहेर की हे आदर्शवादी नेते होऊन गेले. ह्यांना अटक कुठे? कोर्टाने आदेश दिले. कोर्ट फक्त आदेश देऊ शकतं. आदेश पाळायचा कोणी हा सगळ्यात मोठं ह्या लोकशाहीला काय आहे हा विचार पडलेला आहे. मुळामध्ये ह्या सरकारमध्ये नियोजन आहे का? हे सरकार सपशेल नियोजनामध्ये शून्य झालेलं आहे. कशावरून असं वाटतं? खूप मोठी उदाहरणं आहेत. आज पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, पुणे शहरामध्ये पाहिलं तुम्ही तर आज पुणे विद्यापीठाच्या समोर जो काही ब्रिज होता जो अतिशय सुरळीत पद्धतीने चालला होता, कधी तिथं ट्रॅफिकचा विषय येत नव्हता, तो यांनी रातोरात पाडून टाकला. हो, शेकडो करोडो रुपयाचा त्यांनी चुरा करून टाकला. लोकांच्या तोंडाला नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसलं, पानं पुसली. आणि तीच परिस्थिती मला सांगा यांनी कोरोनाच्या काळानंतर परत की सिंहगड रोडचा त्यांनी जो होता ब्रिज बांधला, आज तो सुद्धा ब्रिजमध्ये सबशेमध्ये चुकलेत. तिथं सुद्धा हे नियोजन शून्य झालं सरकार. आज ते परत मदत पाडायचं. नक्की यांच्याकडे इंजिनियर कोणत्या क्वालिटीचे होते, कुठल्या दर्जाचे होते, यांच्याकडे खरंच टेक्निकल लोक आहेत का? ह्यांना फक्त यांच्या भाच्याला, कोणाच्या मामाला, कोणाच्या पुतण्याला, कोणाच्या मावशीला अशी काही टेंडर यांनी ठरवून दिली होती का की जेणेकरून हा जनतेचा पैसा आपण खाऊयात आणि आपण दोघे भाऊ आणि सगळे मिळून आपणच खाऊ? ही परिस्थिती या सरकारच्या अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे ना. सरकार आता जर म्हणतंय की पुणे शहर असेल, मुंबई असेल, जिथे जिथे ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवून देऊ. यांनी ट्रॅफिकच्या समस्या सोडवल्या नाहीत तर यांनी समस्या वाढवलेल्या आहेत. समस्यांमध्ये फरक आहे बघा. समस्या सोडवणे आणि समस्या न सोडवता समस्या बरोबर वाढवून ठेवणे, निर्माण करणे, हे निर्माण करतात. फक्त यांच्याकडून कधी समस्या सोडवल्या जाणार नाहीयेत. यांना फक्त काय करायचंय, यांना फक्त या सर्व गव्हर्नमेंटच्या यंत्रणांचा वापर करून आपला पक्ष किती चांगला आहे, किती विकासाच्या मुद्द्यावरती फक्त बोलतात. हे फक्त गप्पा मारू शकतात, चांगलं लोकांच्या पैशाचा चुराडा करू शकतात, सर्वसामान्यांच्या तोंडाला हे पानं पुसू शकतात. याच्या पलीकडे ह्या सरकारचं कोणतंही नियोजन नाही. म्हणून मी यांना नियोजन शून्य म्हणतो.